अमरावती जिल्ह्यातील कार्ला गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 17 एप्रिल रोजी रात्री अतुल पवार नावाचा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ तरुण घराबाहेर पडला होता। मात्र कोणतीही खातरजमा न करता गावातील काही नागरिकांनी त्याला चोर समजून विजेच्या खांबाला बांधले आणि अमानुषपणे बेदम मारहाण केली। या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला वेळेत रुग्णालयात न नेल्याचा आरोपही होत आहे। या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। कारण दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी गेलेल्या बंजारा समाजाच्या प्रतिनिधींवर लाठीचार्ज केल्याची तक्रार समोर आली आहे। याच प्रकरणात पोलिसांनी बंजारा समाजातील तब्बल 29 जणांवर गुन्हे दाखल केले असून तिघांना अटकही करण्यात आली आहे। मात्र ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अमरावती जिल्हाध्यक्ष विलास राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात आरोपींवर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तसेच संबंधित पोलीस निरीक्षकावर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। सध्या या प्रकरणामुळे जिल्ह्यात वातावरण तणावपूर्ण असून प्रशासनाकडून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अमरावतीमध्ये येऊन जे एसपी साहेब आहे त्यांना आम्ही निवेदन दिलेले आहे। जे कार्ला येथील जो प्रकार आहे ते अतुल पवार यांच्यावर अमानुष अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेला आहे आणि सार्वजनिक त्याला मारहाण झालेली आहे। या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून लापरवाही झालेली आहे। त्याकरिता आम्ही एसपी साहेबाकडे आलेले आहोत। सोबत प्रतिलिपी म्हणून मुख्यमंत्री साहेबांना, गृह मंत्रालय, महाराष्ट्र राज्य यांना आम्ही प्रतिलिपी म्हणून दिलेला आहे आणि 2 दिवसाची आम्ही अल्टिमेटम द्यायलो। जर एसपी साहेबांकडून कायदेशीर कारवाई जर नाही झाली तर गोरक्षेच्या वतीने, बंजारा समाजाच्या वतीने, वेगवेगळ्या आमच्या बंजारा समाजाच्या संघटनेच्या वतीने आम्ही चक्काजाम आंदोलन करू अशी तुमच्या समोर ग्वाही देतो।